अचानक ठरलेली ट्रिपची तयारी मी अशी काहीशी केली होती. छोटीशी बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये मायराचे आणि माझे कपडे टाकून घेतले. थोडेफार आहोंची कपडे मी काढून ठेवली होती. त्यांचे कपडे ठेवायला काही जागाच नव्हती, पण अजून एक बॅग घेणार होतो आम्ही सोबत. नाईटला आम्ही आहोंच्या मित्राच्या इथं गेलो आणि तिथे जेवण वगैरे करून आम्ही 11 वाजता निघालो जाण्यासाठी. ऑलरेडी मी भरपूर दमलेली होती आठवड्याभर. का ते तुम्हाला कळलंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. झोप येऊ नये म्हणून अशी काहीशी गाणी लावत लावत आम्ही नाईटचा प्रवास केला आणि पहाटे 5 वाजता पोहोचलो होतो कोकणामध्ये. पण रूमही लवकर काही भेटायला तयार नाही. अशी रूम पाहत पाहत आम्ही 1 घंटाभर जवळजवळ रूम पाहायला घालवला आणि फायनली 6 वाजता आम्हाला एक रूम भेटली. त्यानंतर आम्ही सगळे झोपी गेलो. या चिल्लर पार्टीने काही आम्हाला रात्री झोपूनही दिलं नव्हतं, कारण नुसते एकमेकांना लाथा मारत होते आणि निवांत त्यांनी झोप वगैरे काढली आणि सकाळी आमच्या सोबतच उठून या दोघी अशा झोका खेळायला बसल्या. नंतर आम्ही दोघींनी लगेच ब्रश वगैरे करायला घेतला. आहोंनी रात्रभर ड्रायव्हिंग केल्यामुळे त्यांना काही उठायची इच्छा होत नव्हती. आणि ही रूम जी पाहताय तुम्ही, ती रूम काही जास्त वेळ आम्हाला नव्हती भेटणार, कारण 10:30 वाजता आम्हाला ती रूम खाली करायची होती. ऑनलाईन ऑलरेडी त्या रूमचं बुकिंग झालेलं होतं, त्याच्यामुळं आम्हाला 10:30ला ती रूम रिकामी करून द्यायची होती आणि शेजारची रूम आम्हाला परत भेटणार होती. पहाटे रूमवर आल्यावरती या दोघींचं लगेच सुरू झालं होतं की आम्हाला झोका खेळायचा हा म्हणून. त्यांना म्हटलं आधी सध्या झोपून घ्या तुम्ही, सकाळ झाली की मग तुम्ही दोघी खेळत बसा. त्याच्यामुळे या लवकरच आमच्यासोबत उठल्या आणि इथं झोका खेळत बसल्या. तोपर्यंत आम्ही दोघींनी पटकन ब्रश वगैरे करून घेतला, थोडंसं फ्रेश वगैरे झालो, कारण आम्हाला नाश्ता करायचा होता. भूक लागलेली होती, 10 वाजलेले ऑलरेडी. त्याच्यामुळं मग ब्रश वगैरे कम्प्लीट केला आणि मुलांनाही उठवून त्यांना थोडंसं रेडी केलं. तुम्ही जर कोकणात यायला प्लॅन करत असाल शनिवार रविवारी, तर ऑनलाईनच ऑलरेडी रूमचं बुकिंग करून ठेवा, कारण आल्यावरती भरपूर वेळ जातो त्याच्यामध्ये आणि रूमही लवकर भेटत नाही, कारण भरपूर लोक असे आहेत की जे ऑनलाईन बुकिंग ऑलरेडी करून ठेवतात. त्यामुळे आपला भरपूर सारा असा वेळ वाचतो आणि आपण तोच वेळ दुसरीकडे देऊ शकतो. त्यानंतर आम्ही सगळे असे पटकन गेलो खाली नाश्ता करण्यासाठी, कारण नाश्ता केल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं बीचवरती. भरपूर सारी अशी रूमच्या समोरच नारळाची सुपारीची बाग वगैरे होती, पण ते काही शूट करायला मला जमलं नाही. आहोंना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं, त्याच्यामुळे असे दबत दबत ते चाललेले. आणि त्यानंतर आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी खाली. खाली गेल्यावरती हा राजेशाही थाट पाहून खूपच भारी वाटलं. खूप छान वाटलं हे असं सगळं काही बघून, बट त्याचेही पैसे वसूल होणारच होते. त्यातली त्यात नंतर पोपटच झाला आमचा, कारण हे जे दिसतंय ते आमच्यासाठी नव्हतंच. मस्त बटाट्याची चटणी तुला लय भूक लागली होती ना. आम्हाला वाटलं होतं हा राजेशाही थाट आमच्यासाठी आहे, बट तो फक्त बसण्यासाठी होता आणि नाश्त्याला बाहेरच जागा होती, पण चुकून आम्ही तिथे जाऊन बसलेलो. त्यानंतर आम्ही पोहे आणि रव्याचं उपीट जे असतं ते आम्ही ऑर्डर केलं. इथेही मुलांची नाटकं चालू होती खाण्यासाठी, कोणीही खाण्यासाठी रेडी नव्हतं. दोघींनाही खूप वैताग दिला होता या मुलांनी, ऐकायलाच तयार नव्हते. त्यानंतर आम्ही चेंज वगैरे केलं थोडंसं आणि निघालो बीचवर जाण्यासाठी. जाताना आम्ही 4 व्हीलर घेऊन जाणार होतो. रूमपासून 2 ते 3 किलोमीटरवर बीच होता, त्याच्यामुळे आम्ही मोठी गाडी घेऊन असं निघालो. तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे कोकणाचं सौंदर्य. सगळीकडे अशी दाट एकदम झाडी आहेत, काही काही झाडांची तर नावं पण मला माहीत नाही आणि कदाचित तुम्हालाही माहीत नसेल. जनरली जे झाडं आपल्या इकडे उगवले जातात ते फार थोड्या प्रमाणात इथे आहेत. बाकीचे सगळे काटेरी वगैरे झाडं आहेत इथं. खूप छान असं दिसत होतं हे सगळं दृश्य. गाडीतून उतरल्या उतरल्या मारायची अशी काहीशी गाणी सुरू झाली आणि आम्ही
निघालो पायी पायी, कारण गाडी पार्किंगला लावायची होती, त्याच्यामुळे आम्ही पायीच चाललेलो इथे. मुलं तर खूपच एक्सायटेड होते बीचवर खेळण्यासाठी. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. काकी बरोबर जा. आता सकाळचे 11 वाजले होते आणि सध्या गर्दी खूप कमी होती. तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत होतं बीचवरचं बॅकग्राऊंड वगैरे. शांत वातावरण होतं एकदम. त्यानंतर सुरू झाली सर्वांची मस्ती. खरंच पाणी आमच्या डोळ्यात उघडा. सर्वांचं पाण्यासोबत खेळून झाल्यानंतर आम्ही थोडेसे म्हटलं आता रायडिंग करायला पाहिजे, म्हणून सगळ्यात सुरुवात केली या बाईक पासून. मागच्या वर्षी आम्ही दिव्यागर बीच वरती आलो होतो आणि याही वर्षी या बीच वरती आलेलो. या रायडिंग ज्या आहेत त्या मागल्या वर्षी आम्ही केल्या होत्या आणि आजही आम्ही या रायडिंग सगळ्या करत आहोत. बीचवर गेलो आणि आपल्या पार्टनरची नावं अशा पद्धतीने लिहिली नाही, असं कधी म्हणजे होत नाही. तर आहोंनी माझं नाव लिहिलं होतं, त्याच्यामुळे मीही त्यांचं नाव लिहिणं. आमचं दोघांचं पाहून मायराही इथं तिचं नाव काढत होती. हे पहा, इथं यांचं कसं दोघींचं घर बनवायचं चाललंय. लहानपणी आम्ही असेच बनवायचो घर वगैरे. गावाला पाऊस जेव्हा पडून जायचं, छान अशी माती मोकळी व्हायची, तर त्याचा असं आम्ही घर बनवायचो. इथं या दोघींचा तसा पराक्रम चाललाय. इकडे पहा मायरा, हाय करा यांना. सांगा तुम्ही काय बनवताय. त्यानंतर आम्ही थोडंसं परत पाणी वगैरे खेळलो आणि मुलांची इथं मस्ती चालू होती. छान त्यांचं खेळून वगैरे झाल्यावर म्हटलं आपण आता दुसरी राईड करूया. तर दुसरी राईड आम्ही करणार होतो बोटिंगची. चला. या बोटिंगची रायडिंग आम्ही मागल्या वर्षी केली नव्हती, पण यावर्षी करायला घेतली. तर बोटिंग करत असताना आम्ही मध्यभागी गेलो आणि आमची बोट जी होती ती स्लो झाल्यावर आमच्या बोटीमध्ये अचानक एक मासा आला. त्याचा व्हिडिओ घेता आला नाही, कारण आहोंला वाटलं तो मरून जाईल, त्याच्यामुळे त्यांनी लगेच त्याला पाण्यामध्ये सोडून दिलं. बोटीमध्ये अचानक मासा येणं हे खूप कमी वेळा घडत असतं आणि बोटीवाले काका जे होते ते म्हणायचे की हे तुमच्या नशिबाने तो तुम्हाला भेटला होता. बोटीची रायडिंग आम्ही कंप्लीट केली आणि लगेचच ड्रॅगनची राईड म्हटलं मारावा, त्याच्यामुळं लगेच ड्रॅगनवरती आम्ही असं बसलो. पाण्यासोबत खेळत असताना आणि अशा रायडिंग वगैरे करत असताना आम्हाला वेळेचं म्हणजे आम्हाला भानच राहिलं नव्हतं. किती वाजले काय काही माहीत नव्हतं. फक्त मनसोक्त आनंद घेत होतो आम्ही. मी डरले. येऊ दे, इकडे बाहेर पण येते. चल चल जरा इथं जर गेला तर तुमचे पैसे मागे देणार. ड्रॅगनची राईड कंप्लीट झाल्यानंतर आम्ही रूमवर गेलो आणि आंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि जेवण करण्यासाठी गेलो. त्यावेळेस वाजले होते जवळजवळ 4. तर जेवण वगैरे करून सगळं झाल्यानंतर परत आम्ही सुवर्ण मंदिरात गेलो. तिथे 5-5:30 वाजले होते आणि सुवर्ण मंदिरातून परत आम्ही सनसेटच्या टायमिंगला बीचवर पोहोचलो
आणि हा जो सनसेटचा व्ह्यू आहे तर तो मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला. एकदम सनसेटच्या टायमिंगवर आम्ही तिथे पोहोचलो होतो, त्याच्यामुळे हा मोमेंट जो होता तो मी कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केला पूर्णपणे. सनसेटच्या टायमिंगला भरपूर गर्दी होती बीचवरती. आम्ही काही अर्धा तास थांबलो फक्त तिथे आणि त्यानंतर रूमवर गेलो आणि 8 वाजताच झोपून घेतलो, कारण आम्हाला उद्या परत प्रवास होता. उद्या कुठे जाणार आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. चला, ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.